मित्रांनो, येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आरआरबीचं नोटिफिकेशन येईल आणि आरआरबी क्लर्क आणि पीओ यासारख्या दोन एक्झाम आपल्याला चालू झालेल्या दिसतील. ज्या विद्यार्थ्यांना आरआरबी क्लर्क आणि आरआरबी पीओ ह्या दोन एक्झाम मध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना ह्या दोन एक्झाम मध्ये पास व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे येणारे 2-3 महिने एकदम जास्त महत्त्वाचे असणार आहेत की कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा किंवा आरआरबी म्हणजे नेमकं काय. ज्या विद्यार्थ्यांना आरआरबी म्हणजे किंवा ह्या गोष्टी माहीत नाहीत किंवा ज्यांची नुकतीच बॅच पूर्ण झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जास्त महत्त्वाचा असणार आहे की ह्या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी म्हणजे नेमकं काय, त्या बँका कुठे असतात किंवा त्यांच्या एक्झाम कोण घेतं, किती मार्काची एक्झाम असते, त्याचा कट ऑफ किती असतो आणि स्टडी प्लॅन काय असावा, ह्या सर्वच गोष्टींची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत की माहिती घेणार आहोत. आरआरबी म्हणजे काय ह्या आधी गोष्टी आपण काय करूया की समजून घेऊयात. रिजनल रुरल बँक म्हणजेच आपण काय म्हणतो त्यांना आरआरबी म्हणतो किंवा आरआरबीचा लॉंग फॉर्म काय होतो रिजनल रुरल बँक. तर ह्या बँकांचं जर आपण लोकेशन बघितलं तर ही बँक तुम्हाला सिटीमध्ये शक्यतो दिसणार नाही, पण तालुक्याच्या ठिकाणी किंवा खेडेगावामध्ये ह्या बँका तुम्हाला जास्त दिसून येतील. तिथल्या लोकांना बँकेच्या सर्व्हिस भेटण्यासाठी ह्या बँका खेडेगावामध्ये तुम्हाला जास्त दिसतात. आरआरबीच्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दोन बँका दिसून येतात, एक विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि दुसरी महाराष्ट्र ग्रामीण बँक. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची जर स्पॉन्सर बँक बघितली तर ती आहे बँक ऑफ इंडिया. तर बँक ऑफ इंडियाच्या अंडर ह्या बँकेचे सगळे व्यवहार चालतात किंवा काही महत्वाच्या गोष्टी असतील चेक क्लिअरिंग वगैरे तर ह्यासारख्या गोष्टींसाठी VKGB कुठं जावं लागतं की बँक ऑफ इंडियामध्ये जावं लागतं आणि तिथून ती सगळे व्यवहार केले जातात. त्याचप्रमाणे जर विचार केला आपण तर महाराष्ट्र ग्रामीण बँक, तर ह्या बँका सुद्धा जर याची पेरेंट बँक किंवा स्पॉन्सर बँक जर आपण जर म्हणलं तर ती कोणती आहे की बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंडर ह्या बँका येतात. अशा प्रकारे जर आरआरबीचं जर आपण महाराष्ट्रामध्ये जर त्या गोष्टी बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये ह्या दोन बँका दिसून येतात. पण ह्या दोन्ही बँकांचं आता मर्जिंग झालं. ह्या दोन बँका एकत्र येऊन ही एकच बँक तयार होणार. ती म्हणजे कोणती असणार आहे की महाराष्ट्र ग्रामीण बँक MGB, महाराष्ट्र ग्रामीण बँक. ह्या दोन बँका एकत्र येऊन आता 1 मे 2025 पासून ह्या बँकेचं नाव काय असणार आहे की महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि या बँकेची स्पॉन्सर बँक कोणती असणार आहे की बँक ऑफ महाराष्ट्र. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आरआरबीचं नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळेल आणि 2-3 महिन्यामध्ये त्या एक्झाम सुद्धा येऊन जातील. या बँकेच्या कोणत्या एक्झाम्स असतात जर एक्झाम बघितल्या तर पहिली एक्झाम जी होते ती म्हणजे ऑफिस असिस्टंट आणि दुसरी जर बघितली ऑफिसर स्केल 1. ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्क आणि ऑफिसर स्केल 1 म्हणजे पीओ. तर पीओचा अर्थ होतो की प्रोबेशनरी ऑफिसर. क्लर्क आणि पीओ ह्या दोन एक्झामसाठी ही बँक आपल्याला काय करते की रिक्रुटमेंट देते आणि आपल्याला त्या बँकचा अभ्यास करून किंवा त्या एक्झामचा अभ्यास करून आपल्याला त्या बँकेमध्ये जाण्याची एक चांगली संधी असते. तर ह्या एक्झाम कोण घेतं तर IBPS ह्या दोन्ही एक्झाम कंडक्ट करतं आणि IBPSच्या रूलनुसार किंवा त्यांच्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला स्टडी करायला लागतो. सर क्लर्कच्या एक्झाम बद्दल सांगा. जर आपल्याला बघितलं तर एक्झाम होतात मान्य आहे बरोबर, पण त्याला अभ्यासक्रम काय असतो किंवा किती टप्प्यामध्ये आपल्याला जर एक्झाम द्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन कसं होतं हे जर आपल्याला जर बघायचं म्हणलं तर सुरुवातीला क्लर्कची एक्झाम जर बघितली तर प्री एक्झाम होते, त्याच्यानंतर काय होते मेन्स होते आणि मेन्स एक्झाम पास झाल्यानंतर आपल्याला DV करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपल्याला डायरेक्ट फायनल सिलेक्शन आपण घेऊ शकतो. प्री एक्झाम मध्ये जर बघितलं की टोटल 80 क्वेश्चन असतात आणि ते असतात की 80 मार्काला, 80 मार्क्स आणि 80 क्वेश्चन्स. जर टाइमचा जर विचार केला, टाइम बघितलं तर 45 मिनिटाचा असतो. याच्या आधी काय व्हायचं लास्ट इयरला आपण बघितलं की सेक्शनल टाइम दिला होता, पण त्याच्या आधीपासून जर आपण बघितलं की 2 विषय असतात क्वांट आणि LR. इंग्लिश हा विषय प्री मध्ये आरआरबी मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही किंवा इंग्लिश हा विषय नसतो. आपल्याला फक्त विषय कोणते असतात की क्वांट आणि LR. तर आधी कसं होतं की 2 विषय असायचे आणि दोन्ही विषयांना एकत्र 45 मिनिटाचा काय असायचा की टाइम असायचा की तुम्ही कोणत्याही सेक्शनला जरी गेलात तर या 45 मिनिटांमध्ये तुम्ही इकडून तिकडे असं ह्या सेक्शनवरून त्या सेक्शनवरती सुद्धा जाऊ शकत होतात. पण लास्ट इयरला काय झालं की क्वांटला तुम्हाला फक्त 20 मिनिटं दिली. क्वांटसाठी किती मिनिटं दिले 20 मिनिटं आणि प्रश्न किती होते क्वांटसाठी 40 क्वेश्चन होते. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. 20 मिनिटांनंतर मग पुढचा सेक्शन चालू व्हायचा रिझनिंगचा किंवा आधी रिझनिंग चालू होईल आणि मग क्वांट चालू होईल. पण कोणताही सेक्शन जरी चालू झाला तरी आपल्याला
क्वांटसाठी 20 मिनिटं भेटतात आणि रिझनिंगसाठी लॉजिकल रिझनिंगसाठी जर बघितलं तर 25 मिनिटांचा टाइम असतो आणि प्रश्न असतात की 40. तर हे 40 प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात. क्वांटचे 40 आणि रिझनिंगचे 40 टोटल जर बघितलं तर 80 प्रश्न असतात आणि 80 प्रश्नामध्ये सोडवून झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळी रिझल्ट लागतो त्यावेळी ते कट ऑफ किती लागतो की 68, 70, 72 कमी जास्त 1-2 मार्क होऊ शकतात. लास्ट इयरचा जर कट ऑफ बघितला आपण तर सर्वांचा एकच कट ऑफ लागला होता. म्हणजे कॅटेगरी असो, SC असो, OBC असो, ST असो, ओपनचे विद्यार्थी काय असतील किंवा ते ओपन कॅटेगरीचे जर बघितलं तर सर्वांचा एकच कट ऑफ होता की 72.5. म्हणजे 80 मार्काचा पेपर 45 मिनिटं, तेही सेक्शनल कट ऑफ असतो, सेक्शनल टाइम असतो आणि त्या इतक्या कमी वेळेमध्ये आपल्याला 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात आणि 72 मार्क आपल्याला जर लास्ट इयरला भेटले असते 72.5 तर आपण प्री पास झालो असतो किंवा ज्या विद्यार्थ्यांना 72.5 मार्क भेटले ते विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय झाले. तर इतका कट ऑफ 80 पैकी हा 72.5 मार्काचा इतका कट ऑफ या एक्झामला लास्ट इयरला लागला होता. तर प्री मध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला मेन्स एक्झाम द्यावी लागते. मेन्स एक्झाम किती मार्काची होते की 200 मार्काची असते. टाइम तुम्हाला 2 तासांचा असतो आणि मेन्सचा जर कट ऑफ जर बघितला तर 60, 62, 68 या पद्धतीनं कट ऑफ लागला होता. जर 60, 62, 68 जर आपण ह्या रेंजला कट ऑफ जर बघतोय सर 200 मार्क पैकी इतकाच कट ऑफ कसा, असा जर काही प्रश्न जर मनात येत असेल तर तसं बघितलं तर हा 64.69चा जो कट ऑफ लास्ट इयर लागला होता हा 100 मध्ये कन्वर्ट केलेला कट ऑफ आहे. जर 200 पैकी जर बघितलं तर याला गुणिले 2 केलं तर आपल्याला 200 पैकी ते मार्क भेटतील. पण हा 64.69 जो कट ऑफ बघितला तर तो 100 मध्ये कन्वर्ट करून केलेला आपल्याला बघायला मिळतो. मेन्स मध्ये सर किती विषय असतात? एक म्हणजे क्वांट हा विषय तर तुम्हाला असतोच, रिझनिंग असतो, त्याच्यामध्ये प्रीला आपण इंग्लिश घेत नव्हतो किंवा इंग्लिश हा विषय प्रीला नव्हता, पण मेन्स मध्ये तुम्हाला इंग्लिश हा विषय द्यावा लागेल. त्याच्यासोबत सोबत जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर नावाचा एक सब्जेक्ट असतो 20 मार्काला. कॉम्प्युटरचे काही प्रश्न जर बघितले आपण तर एकदम इझी येतात, म्हणजे शॉर्टकट असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील कॉम्प्युटरच्या तर ह्या एकदम इझी पद्धतीनं तुम्हाला एक्झामला बघायला मिळतील. तर हे असे टोटल 5 विषय असतात मेन्समध्ये आणि प्रीमध्ये असतात फक्त 2च विषय, पण कट ऑफ इतका जास्त लागतो प्रीचा सुद्धा आणि मेन्सचा सुद्धा, कारण लेवल ही एक्झाम लेवल ही खूप इझी असते. सर कट ऑफ इतका जास्त का लागतो? जसं आता आपण बघितलं कट ऑफचे जर आपण आकडे बघितले तर हे 80 पैकी 72.5 किंवा 68, 70 मेन्सचे सुद्धा कट ऑफ हे अगदी म्हणजे जास्त आहेत, कारण एक्झाम लेवलच इझी असते. जर तुम्हाला बेसिक प्रश्न विचारत असतील किंवा अरिथमेटिकचे जर बघितले तर एकदम बेसिक बघायला मिळतं. तर ह्या गोष्टी जर एकदम इझी असतील तर ते 45 मिनिटांमध्ये काही गोष्टी आपल्याला एकदम इझिली जमून जातात आणि फक्त आपल्याला अॅक्युरसीकडे लक्ष द्यावं लागतं, कुठेही स्टक होऊन चालत नाही. त्या टाइम मध्ये तितके प्रश्न होतात. जर तुमचा अभ्यास चांगला असेल, प्रॅक्टिस चांगला असेल तर 80 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय किंवा 75 करू शकताय, 70 करू शकताय. एखादी शिफ्ट जर टफ असेल तर 64, 66 अटेम्प्ट करणारे सुद्धा नॉर्मलायझेशनमुळे काय होतात की पास होऊन जातात, कारण त्यांचे मार्क वाढून आलेले आपल्याला बघायला मिळतात. जर ह्या एक्झामला जर बघितलं की कट ऑफ इतका जास्त का लागतो, तर जर सब्जेक्ट बघितले किंवा ते टॉपिकचे सब टॉपिक बघितले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा आपल्याला त्या एक्झाम मध्ये येऊ शकतं आणि हे एकदम इझी असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन एकदम तुम्हाला फॅक्टर पाडायचे म्हणलं तर एकदम तुम्ही आरामात ते करू शकताय. फक्त लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला त्या गोष्टीकडे किंवा त्या प्रश्नाकडे बघायला लागेल. रॉंग नंबर सिरीज, मिसिंग नंबर सिरीज हे गोष्टी सुद्धा आपल्याला इझी बघायला मिळतात. मिसिंग नंबर सिरीज मध्ये किंवा 3 ते 4 प्रश्न भेटतील किंवा 5 प्रश्न सुद्धा रॉंग नंबर सिरीजचे येऊ शकतात. एखादा दुसरा प्रश्न तुम्हाला एखादा लॉजिक लागणार नाही, तो प्रश्न जर स्किप करून जर तुम्ही पुढे गेलात आणि पुढच्या प्रश्नापर्यंत पोहोचलात आणि नंतर टाइम उरल्यानंतर जरी त्याचं लॉजिक लावून जर आपण बघितलं तर तो प्रश्न सुद्धा आपल्याला जमून जातील. रॉंग नंबर सिरीज आणि मिसिंग नंबर सिरीज मध्ये बघितलं तर डायरेक्ट डिफरन्स जरी आपण काढत गेलो तर डिफरन्स जरी घेतला तरी आपल्याला ते लॉजिक लागून जातं. सहसा असेच प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये बघायला मिळतात. डीआय आणि केसलेट. डीआय जर बघितलं 2 डीआय येतात किंवा एखादा डीआय येतो, शक्यतो 2 डीआय येतात, एखादं केसलेट येऊ शकतं. डीआयचे प्रश्न जर बघितले 5 प्रश्नासाठी तो एक डीआय असतो.
आणि 5 प्रश्नामध्ये जर बघितलं तर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला सरळ एकदम इझी असतात आणि राहिलेले 2 प्रश्न हे तुम्हाला ट्रेंडिंग असतात. म्हणजे 2025 ची जर माहिती दिली आणि जर विचारतात तर ते कोणतं 2026चं. तर असं थोडंसं लेंदी प्रश्न केलेला असतो. तर त्या टाईपचे एखादा 2 प्रश्न त्या DI वरती बघायला मिळतात. तर तशा प्रश्नांना मार्क करून तर आपल्याला पुढे जायचं असतं आणि मग त्याच्यानंतर मग शेवटी अशा प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. पण DI हा इझीच असतो. एखादं केसलेट आलं तर ते सुद्धा आपल्याला इझी बघायला मिळतं. सिम्प्लिफिकेशनचे काही प्रश्न येतात. 10 ते 12 प्रश्न हे सिम्प्लिफिकेशनचे असतात क्लर्क प्री लेवलला, किंवा अप्रॉक्सचे प्रश्न प्री लेवलला नाही येणार, पण सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न मात्र भरपूर बघायला मिळतात. अरिथमॅटिकचं जर बघितलं तर 10 ते 12 प्रश्न तुम्हाला अरिथमॅटिकचे प्री लेवलला बघायला मिळतात आणि ते सुद्धा एकदम इझी असतात. असं काही नाही की आपल्याला जमणारच नाही किंवा खूप लेंदी वाटतंय, काही लॉजिकच लागत नाही. जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर अरिथमॅटिक सुद्धा तुम्हाला जमण्यासारखं असतं. जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्ही 80 पैकी 80 मार्क सुद्धा घेऊ शकताय. इतक्या इझी ही एक्झाम असते. पुढे जर बघितलं आपण पुढच्या गोष्टींना जर बघितलं, मग पीओ बद्दल सर्व असं असेल का? म्हणजे जर क्लर्क जर एक्झाम जर इतकी इझी असेल किंवा क्लर्कचा जर कट ऑफ इतका जास्त असेल तर पीओचा कट ऑफ सुद्धा 70-72 लागतो का? तर इतका नाही लागणार. जर प्रीचं एक्झाम बघितलं, प्रीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन बघायला मिळतात 80 मार्क्ससाठी. टाइम सुद्धा 45 मिनिटाचा असतो. क्वांटला 20 मिनिटं भेटतात आणि रिझनिंगला 25 मिनिटं भेटतात. सेक्शन कोणताही आधी येऊ शकतो. ते एक्झामला गेल्यानंतर आपल्याला तिथं समजेलच, किंवा मॉक मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. टाइम असतो 45 मिनिटाचा. कट ऑफ लागतो 50, 55, 58 हे दरवर्षी बदलत असतं. लास्ट इयरला कट ऑफ लागला होता 55.75चा आणि सर्वांचा सेमच कट ऑफ होता. क्लर्कचा 72 बघितला, तसं जर पीओचा बघितला तर आपल्याला किती वाटतो भेटला की 55.75. सर थोडासा कट ऑफ क्लर्क पेक्षा कमी आला, साहजिकच आहे, कारण क्लर्कची एक्झाम ही खूप इझी असते आणि पीओचे प्रश्न थोडेसे त्याच्यापेक्षा थोडेसे एक स्टेपने जास्त असतात. आणि अरिथमॅटिक जर बघितलं किंवा बाकीचे टॉपिक जर बघितले तर थोडेसे लेंदी प्रश्न येतात. DI वरचे 2-3 ट्रेंडिंग क्वेश्चन असतात. केसलेट एखादा फिरवून दिलेला असतो, असं काहीतरी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे हा कट ऑफ थोडासा कमी येतो आणि मुलांचा अटेम्प्ट सुद्धा कमी येतात. क्लर्कला तुम्ही 80ला 80 अटेम्प्ट करू शकताय, पण पीओला 80ला 80 अटेम्प्ट करायला थोडंसं टफ असतं. मग 70 अटेम्प्ट होऊ शकतो, 65 होऊ शकतो, कधी कधी शिफ्ट इझी असेल तर 72 सुद्धा होऊ शकतो, 60 सुद्धा होऊ शकतो, 50 सुद्धा होऊ शकतो. पण 50ची जर तुमची अॅक्युरेसी चांगली असेल आणि शिफ्ट हार्ड असेल तर तुम्हाला नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ते मार्क आपल्याला वाढून आलेले बघायला मिळतात. काही मुलांचं जर तुम्ही विचारलं तर अटेम्प्ट कमी आहे, 40, 42, 45, 47चा अटेम्प्ट आहे, पण मार्क येताना मात्र 51, 52, 53 असे 4-5 मार्क वाढून आलेले बघायला मिळतात आपल्याला. हे झालं प्री बद्दल. कॉन्टिन्युअर इथं सुद्धा इंग्लिश विषय तुम्हाला दिसणार नाही. पीओची जर एक्झाम असली तरी सुद्धा प्रीला हा इंग्लिश विषय दिसून येत नाही. प्री पास झाल्यानंतर जर आपण मेन्सला क्वालिफाय होतो आणि मेन्सला सुद्धा किती विषय असतात की कॉन्ट, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर. जनरल अवेअरनेसचं तुम्ही कुठलाही सोर्स वापरू शकता. अपेअर्स क्लाउड, स्टडी IQ ह्यासारखे तुम्हाला सोर्स बघायला मिळतील. तर त्याचा सुद्धा आपल्याला गेल्या 5 ते 6 महिन्यांचा अभ्यास करून जावं लागेल GA साठी. तर 6 महिन्यांचा अभ्यास प्लस मार्च महिन्यामध्ये आपल्याला बजेट येतं, तर ते बजेटचा सुद्धा काही प्रश्न या GA मध्ये येतात. आणि त्याचप्रमाणे कॉम्प्युटरचे जरी प्रश्न बघितले, क्लर्कला एकदम इझी प्रश्न असतात, त्याच प्रमाणात थोडीशी लेंथ जास्त असते कॉम्प्युटरसाठी आणि कॉम्प्युटर सुद्धा 20 मार्काला असतं. कॉन्टची पण थोडीशी लेंथ वाढलेली आपल्याला दिसून येईल. जर एखादं पझल जर क्लर्क लेवलला एकदम सरळ सरळ जर आपल्याला दिलेलं असेल तर पीओ साठी जर बघितलं तर पीओ मेन साठी बघितलं तर डबल पॅरामीटर सुद्धा ह्याच्यामध्ये नाही, डबल पॅरामीटरचे प्रश्न ह्याच्यामध्ये आपल्याला येतात. तर ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे आपण वेगळ्या व्हिडिओमधून बघूच. पण सध्या जर ते विषय बघितले तर मेन्ससाठी हे तुम्हाला 5 विषय चांगल्या पद्धतीने करावे लागतात. 200 मार्काची एक्झाम असते, 2 तासांचा वेळ असतो. कट ऑफ साधारण 68, 74, 76 किती कमी जास्त होऊ शकतो. लास्ट इयरला मेन्सचा कट ऑफ 72.94 लागला होता, इंटरव्ह्यूचा नव्हे, फक्त मेन्स एक्झामचा. तर मुलांना 80 मार्क पडतात, काहींना पण 90 पडतात, चांगली लीड भेटते. आणि त्याच्यानंतर प्री आणि मेन्स एक्झाम झाल्यानंतर
मग येतो इंटरव्ह्यू. क्लर्कला इंटरव्ह्यू नसतो. प्री आणि मेन्स पास झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ॲज अ क्लर्क म्हणून तुम्ही बँकेत जाऊ शकताय. पण पीओच्या एक्झामला तसं नाही. प्रोबेशनरी ऑफिसरची पोस्ट थोडीशी मोठी आहे, जास्तच मोठी आहे क्लर्कपेक्षा. तर त्याला इंटरव्ह्यू हा असतो. इंटरव्ह्यू होतो 100 मार्काचा आणि 100 पैकी तुम्हाला एक 80-85 हे इतके मार्क तर तुम्हाला ऍटलिस्ट मिळायला पाहिजेत. तर ह्या 100 मार्काला 20 मध्ये कन्वर्ट करतात. फायनल जर रिझल्ट जर बघितला किंवा फायनल जर कट ऑफ बघितला तर 200 मार्काची जी मेन्सची एक्झाम होते, 200 मार्काला जर तुम्हाला 72चा कट ऑफ आहे, 80 मार्क भेटले, 200 पैकी 80 भेटले, तर त्या 280 मार्काला तुम्हाला 80 मार्कमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 200 पैकी जर 80 भेटले तर 80 पैकी किती भेटले, तर ह्या गोष्टींचा विचार करून किंवा असं कॅल्क्युलेशन काढलं जातं. तर इथं जे मार्क येतील हे 80 मध्ये कन्वर्ट केले जातात आणि इंटरव्ह्यूचे जे 100 मार्क असतात, जे मार्क येतील त्या मार्कांना 20 मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ह्यामध्ये हे 20 मार्काचे जे आपल्याला मार्क भेटतात ते असं कन्वर्ट करून ते टोटल 100 मार्काची कॅल्क्युलेशन केलं जातं. ते तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर किंवा थोडा याचा स्टडी केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून समजेल. ते डिटेलमध्ये मी इथे तुम्हाला सांगणार नाही. तर असा फायनल रिझल्ट किंवा फायनल कट ऑफ काढला जातो आणि त्याच्यावरती मग आपलं फायनल सिलेक्शन होतं. 3 टप्पे येतात पीओचा फायनल रिझल्ट घेण्यासाठी. एक प्री एक्झाम, त्याच्यानंतर मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन. थोडंसं आपल्याला चांगल्या पद्धतीनं ह्या एक्झामचा अभ्यास केला तर आपण ही एक्झाम सुद्धा पास होऊ शकतो. सर, पीओची मेन्स एक्झाम लेवल कशी असते? ज्याप्रमाणे क्लर्कचं आपण एक्झाम लेवलची जर मेन्सची एक्झाम लेवल बघितली, एकदम इझी असते. ज्याच्याकडे ज्या विद्यार्थ्याकडे स्पीड जास्त आहे, ज्याच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर आहेत, असा विद्यार्थी त्या एक्झामला चांगला अटेम्प्ट करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण पीओची मेन्स लेवल जर बघितली तर थोडीशी इझी टू मॉडरेट मला वाटते. ही एक्झाम नक्कीच हार्ड नसते. म्हणजे IBPS पीओची ज्याप्रमाणे मेन्स होते किंवा SBI पीओची ज्याप्रमाणे मेन्स होते, त्या एक्झामना ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात एकदम हार्ड लेवलचे असतात, एकदम कमी अटेम्प्ट होतो, त्याप्रमाणे तर ही एक्झाम नक्कीच नसते. आपण एक चांगल्या प्रकारचा अटेम्प्ट करू शकतो. पण आपल्याला कुठेही स्टक व्हायचं नाही त्या एक्झाम मध्ये. एक्झाम देताना फुल कॉन्सन्ट्रेशन न बसायचं किंवा कोणत्याही प्रकारचं आपल्याला अडथळा येता कामा नये, स्टक व्हायचं नाही. स्पीड आपल्याला चांगल्या पद्धतीनं असायला पाहिजे. पहिल्यापासून अगदी शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण एक चांगल्या पद्धतीनं जर चांगल्या स्पीडनं सोडवत गेलो तर एक आपला चांगला अटेम्प्ट इथं ह्या एक्झामला होऊ शकतो. तसं बघायला गेलं तर ह्या एक्झाम मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, पण थोडंसं लेंदी असतात. लेंदी म्हणण्यापेक्षा थोडेसे आकडे त्याचे 125, 343 किंवा असे ऑड आकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात किंवा रूट मधले काही त्याच्यामध्ये आकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण हा टॉपिक सुद्धा मेन्स लेवलला येऊ शकतो. रॉंग नंबर सिरीज, मिसिंग नंबर सिरीज जर आपण बघितलं तर क्लर्कला हे सरळ सरळ येतात, पण ह्या एक्झामला जर बघितलं तर दोन असतात, एक सिरीज आणि दुसरी सिरीज. याच्यावरती असे काहीतरी आकडे असतील याच्यामध्ये आणि इथे कुठेतरी रॉंग नंबर किंवा मिसिंग नंबर दिला असेल. जो रॉंग नंबर आहे त्याला एक्स म्हणला असेल ह्या पहिल्या सिरीज मध्ये, दुसऱ्या सिरीज मध्ये वाय म्हणला असेल आणि त्याच्यानंतर मग एक्स वाय चे ऍडिशन विचारतील किंवा त्याचे स्क्वेअर विचारतील किंवा 2x प्लस वाय ची व्हॅल्यू काढा. ह्या गोष्टी आपल्याला या पद्धतीचे हे नंबर सिरीज आपल्याला बघायला मिळतात. DI आणि कॅसलेट सुद्धा एक येऊ शकतात प्रश्न. DI ची लेंदी येऊ शकतील किंवा डेटा काढणं सोपं असेल, प्रश्न अवघड असतील किंवा डेटा काढायला आपल्याला थोडं जड जाईल पण प्रश्न इझी असतील. ह्या पद्धतीनं ह्या कॅसलेट सुद्धा आपल्याला किंवा DI बघायला मिळतात. अप्रॉक्सचे सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता असते. डाटा सफिशियन्सी प्रश्न येतातच येतात. क्वांटिटी 1, 2 सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ह्या दोन पद्धतींचे जर प्रश्न बघितले, डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी 1, 2, ह्या प्रश्नांना आपल्याला टाइम लागणार असतो. कारण डेटा सफिशियन्सी जर प्रश्न बघितले तर प्रत्येक प्रश्न आपल्याला एक सोडवून बघावा लागतो, क्रॉस चेक करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपले आन्सर येतं. ह्याला या प्रश्नांना टाइम लागतो. क्वांटिटी 1, 2 मध्ये जर बघितलं तर क्वांटिटी 1 पहिल्यांदा सॉल्व्ह करावं लागतं, 2 सॉल्व्ह करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला ते आन्सर टिक करावं लागतं. तर हा सुद्धा हे जे दोन टॉपिक आहेत तर थोडंसं याला टाइम लागणार असतो. अॅरिथमेटिकचे काही प्रश्न तुम्हाला थोडे लेंदी सुद्धा बघायला मिळतात,
पण इझी असतात। इझी म्हणजे ज्याच्याकडे कन्सेप्ट आहे किंवा ज्या विद्यार्थ्याची कन्सेप्ट चांगली आहे तो अरिथमेटिकचे चांगल्या प्रकारचा अटेम्प्ट ह्या एक्झामला करू शकतो आणि आपला अटेम्प्ट सुद्धा एक चांगल्या प्रकारचा करू शकतो। ओव्हरऑल कन्क्लुजन काय काढायचं की एक्झाम इझीच असतात। मला तर वाटतं की एक्झाम इझी असतात। मेन्स निघणं याच्यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही, फक्त चांगल्या मार्कांची लीड आपल्याला घ्यावी लागेल आणि चांगल्या मार्काची लीड घ्यायची असेल तर आपल्याला जी इंग्लिश कॉम्प्युटर हे 3 विषय सुद्धा चांगल्या पद्धतीने करावे लागतात। जर तुमचा अटेम्प्ट चांगला झाला तर एक्झाम चांगली गेली तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं सिलेक्शन याच्यामध्ये क्लर्कला आणि पीओला सुद्धा घेऊ शकता। इतकं हार्ड नसतं, इझी टू मॉडरेट वाटतं मला, पण आपण करू शकतो। ह्या एक्झाम दोन्ही मध्ये सुद्धा पास होऊ शकतो। मग अटेम्प्ट कसा वाढेल की अटेम्प्ट करायचा आहे, त्या अटेम्प्ट करण्यासाठी मला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, काही गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाळाव्या लागतील किंवा काही गोष्टींचा काही टॉपिकचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं मला वाटतं की कन्सेप्ट, कोणताही टॉपिक असो, सब टॉपिक असो, कोणताही विषय असतो, त्या विषयाची कन्सेप्ट तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे, ती समजायला पाहिजे। आणि ही कन्सेप्ट कुठे होते, तुम्ही ज्यावेळी बॅच लावताय किंवा एखाद्या लेक्चर मधून, एखाद्या पीडीएफ मधून ह्या चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट आपल्याला समजतात। पण अभ्यास पण आपला तिथला तितका चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे। ज्यावेळी आपण पीडीएफ सॉल्व्ह करतो आणि एखादी कन्सेप्ट आपल्याला एखादी चांगली कन्सेप्ट आहे आणि ती आपल्याला असं वाटतं की ही कन्सेप्ट पुढे जाऊन कुठेतरी माझ्याकडून लक्षात राहणार नाही, तर ती कन्सेप्ट तुम्ही काय करू शकताय की नोट डाऊन करू शकताय। नंतर ह्या पद्धतीची जर त्या नोट डाऊन केलेली जी कन्सेप्ट आहे त्या प्रकारचे जर आपण प्रश्न सॉल्व्ह केले किंवा मॉक मध्ये एखादा तो प्रश्न आला किंवा तो प्रश्नाचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवलात किंवा त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवलं तर त्या कन्सेप्टचं चांगल्या पद्धतीने रिव्हिजन किंवा आपण एक चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो। अटेम्प्ट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ती म्हणजे कन्सेप्ट। जर तुम्हाला कन्सेप्टच येत नाही तर तुम्हाला अटेम्प्ट हा होणारच नाही। तर तुम्ही पीडीएफ मधून आणि एखाद्या लेक्चर मधून सुद्धा, तुमच्या क्लासचा असो किंवा ऑनलाईन एखादं लेक्चर असो, युट्यूबचं लेक्चर असो, त्या लेक्चर मधून तुम्ही चांगल्या पद्धतीनं कन्सेप्ट करू शकताय। फक्त कन्सेप्ट काढून ठेवल्या किंवा नोट्स काढून ठेवल्या तर काम झालं का, तर नाही, तर तसं होणार नाही। तुम्हाला त्या कन्सेप्ट, नोट केलेली जी कन्सेप्ट असते त्या नोट केलेल्या कन्सेप्टकडे थोडं रिव्हिजन पण करावं लागेल। नाहीतर एखादा पॉइंट काढून ठेवलाय आणि त्याच्याकडे बघितलंच नाही, मग तुम्ही कधीतरी पुढे जाऊन मॉक मध्ये तो कधी कन्सेप्ट आली तर मग तुम्ही कुठं नोट डाऊन करून ठेवलंय तर ते जर बघत बसलात तर ते एकदम चुकीची पद्धत आहे। त्या पद्धतीला मी मानत नाही किंवा त्या पद्धतीनं तुमचा अभ्यास चांगला होणारच नाही। जर तुम्ही एखादी गोष्ट जर नोट डाऊन करून ठेवताय तर त्याचं हे रिव्हिजन व्हायलाच पाहिजे। तुम्ही ते अधूनमधून ते गोष्टी बघायला पाहिजेत किंवा त्या गोष्टींचं लक्षात ठेवल्या पाहिजेत की कोणती नेमकी कन्सेप्ट आहे। तर रिव्हिजन हे चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं। जर रिव्हिजन चांगल्या पद्धतीने झालं तर कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील। कन्सेप्ट झालं, रिव्हिजन झालं, रिव्हिजन केल्यामुळे कन्सेप्ट अजून चांगल्या मिळाल्या किंवा अजून चांगल्या आपल्याला शिकायला मिळाल्या, लक्षात राहिल्या। त्याच्यानंतर मग त्याचं मॉक टेस्ट मध्ये कसं तुम्ही इम्प्लिमेंट करताय किंवा मॉक टेस्ट देताना तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहते का याची काळजी सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे। आणि त्याचं चांगलं प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम मॉक टेस्ट द्यावे लागतील। मग जितका वेळ तुमच्याकडे असेल तुम्ही तुमच्या शेड्यूल मधून, प्रीच्या असो मेन्सच्या असो, त्या मॉक टेस्ट द्यायला पाहिजेत। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी तुम्ही कन्सेप्ट शिकलात, कोणत्याही टॉपिकच्या असोत, ज्या कन्सेप्ट शिकलात त्याचं तुम्हाला जर त्याचा रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही मॉक टेस्ट मधून बघू शकताय। तर त्याच्यासाठी चांगला अभ्यास होण्यासाठी, चांगला प्रॅक्टिस होण्यासाठी, अटेम्प्ट वाढवण्यासाठी मॉक टेस्ट हे खूप महत्त्वाचे आहेत। मॉक टेस्ट तुम्ही अड्डा 247च्या द्या, गाईडलेच्या द्या, प्रॅक्टिस मॉकच्या द्या किंवा ऑलिव्ह सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा आपल्याकडे अवेलेबल होतोय। तर त्यामधून तुम्ही मॉक टेस्ट देऊन तुमचं कन्सेप्टची चांगली रिव्हिजन करू शकताय किंवा मल्टिपल जर प्रश्न तुमच्या नजरेखालून गेले, जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्ही चांगल्या अटेम्प्ट पर्यंत सुद्धा पोहोचू शकताय। मॉक टेस्ट दिली, काही प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले पण सगळेच प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट होतील असं नाही। काही प्रश्न तुमच्या हातून म्हणजे राहतील किंवा ते जमणार नाहीत, त्या वेळेमध्ये जमणार नाहीत। जर तुम्ही ऑफलाईन सॉल्व्ह केले तर ते तुम्हाला जमून जातील, पण त्या टाइम मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मध्ये सर्व प्रश्न जमले नाहीत असे प्रश्नांचं तुम्हाला काय करायचं की अनालिसिस करायचंय। जे प्रश्न शिल्लक राहिले किंवा जे प्रश्न तुमचे चुकतील, एखादा दुसरा प्रश्न चुकेल, 4-5 चुकतील, जे काय असेल ते, तर त्या गोष्टींचं तुम्हाला अनालिसिस चांगल्या पद्धतीने करायचंय। आणि पुन्हा
अनालिसिस करताना एखादा प्रश्न तुम्हाला जर अ, जमत नाही किंवा त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही, तर तुम्ही पुन्हा एकदा अगेन फोकस ऑन कन्सेप्ट. तर पुन्हा एकदा जे प्रश्न जमले नाहीत त्या प्रश्नाची कन्सेप्ट तुम्ही शोधून काढा, किंवा ते कुठं नोट डाऊन केलं असेल तर ते नोटबुक घेऊन बसा आणि त्याच्यानंतर ती चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट करा, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळी मॉक देताय त्यावेळी ती कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली पाहिजे, एकदम इझी पद्धतीने तुमच्या लक्षात राहिली पाहिजे आणि तो तुमचा प्रश्नाचा अटेम्प्ट हा झाला पाहिजे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात किंवा ह्या गोष्टींकडे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं, की ओव्हरऑल जर बघितलं तर सगळा विषय हा कन्सेप्ट वरतीच येतो. ज्या विद्यार्थ्याची कन्सेप्ट चांगली आहे त्या विद्यार्थ्याचं हळूहळू स्पीड वाढणारच आहे, आणि स्पीड वाढल्यानंतर हा चांगला अटेम्प्ट तुमचा होणारच आहे. फक्त त्याचा बेस चांगला करा, कन्सेप्ट चांगला करा. जोपर्यंत कन्सेप्ट चांगली होत नाही तोपर्यंत तुमचा अटेम्प्ट वाढणार नाही. फक्त अटेम्प्ट वाढण्यासाठी तुम्हाला कन्सेप्टची खूप गरज आहे आणि त्या कन्सेप्टवरती तुम्ही काम करा. पुढे जर बघितलं तर तोच विषय की कन्सेप्ट जर चांगले असेल, कन्सेप्ट तुमच्या लक्षात येत असतील, तर मॉक टेस्ट देताना तुम्हाला ते ज्यावेळी तुम्ही प्रश्न बघताय त्यावेळी ते प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील आणि कन्सेप्ट चांगले असल्यामुळे तुमचा अटेम्प्ट चांगला होईल आणि स्पीड सुद्धा वाढेल. स्पीड वाढल्यानंतर जर तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला, अशा प्रकारचे पुढे पुढे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत गेलात, तर एक चांगला अटेम्प्ट तुमचा होऊ शकतोय आणि तुम्ही सिलेक्शन पर्यंत पोहोचू शकताय. फक्त पुन्हा एकदा मी सांगतो की कन्सेप्ट वरती काम करायलाच पाहिजे. तर कन्सेप्ट वरती फुल फोकस करा आणि एक चांगला अटेम्प्ट तुम्ही करू शकताय. स्टडी कसा करावा, काही प्लॅन आहे का? तर स्टडीसाठी प्लॅन हे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ नुसार केले जातात. प्रत्येकाची स्ट्रेंथ ही वेगळी असते. कोणाला अरिथमॅटिक जमतंय किंवा कोणाला काही विद्यार्थ्यांना मिसलेनियस मध्ये जास्त अटेम्प्ट होतो, अरिथमॅटिक जमत नाही. काही विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम होतो की सर मला डीआय जमत नाही, किंवा काही विद्यार्थ्यांना केसलेट जमत नाही. प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी असते. तरी सुद्धा एक कॉमन जर आपण स्टडी प्लॅन बघितला तर सुरुवातीला आधी बँकिंगचा अभ्यास करताना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक तुमच्या मनाची तयारी आहे का हे आधी स्वतःला विचारा, की मेहनत करण्याची तयारी आहे का, की इथं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तुम्ही फक्त बॅच कंप्लीट केली, 4 दिवसातून एखादी मॉक देतोय किंवा हा देऊ की बघू की, जर असे जर तुमच्या मनात जर विचार असतील, किंवा हा एक्झाम तर अजून 4 महिन्यानंतर आहे, मी एक्झामच्या आधी 8 दिवस अभ्यास करतो, असे जर तुमचे विचार असतील किंवा काही लोकांचा असा जर भ्रम असेल, तर तुम्ही इथंच थांबलात तर बरं होईल. तुमचं सिलेक्शन होणार नाही, किंवा सिलेक्शन हा खूप टफ झालंय, कॉम्पिटिशन खूप टफ आहे. त्याच्यामुळे स्वतः आधी मेहनत करण्याची तयारी जर तुमची असेल किंवा तुमच्याकडे जिद्द असेल, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल, तर ह्या फील्डमध्ये या, किंवा तर तुम्ही चांगला अभ्यास करा. हे आधी गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या की मला जर सिलेक्शन घ्यायचं आहे तर मला एक चांगली मेहनत करण्याची आवश्यकता आहे, मी कष्ट करण्याची माझी तयारी आहे, माझी जिद्द आहे तशी, तरच मी ह्या फील्डमध्ये येईन किंवा अभ्यासाला लागेन. तर स्वतःची मनाची तयारी करा आणि मग पुढे या. तर मग बघू आपण प्रत्येकाच्या स्ट्रेंथनुसार किंवा प्रत्येकाला कोणकोणते स्टडी प्लॅन द्यायला लागतील. जर बघितलं की जे विद्यार्थी सध्या बॅच करत आहेत त्यांनी काय करावं, म्हणजे ज्यांनी नुकतीच बॅच लावली किंवा काही दिवस झाले, 1-2 महिने झालेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचंय की कोणतंही लेक्चर चुकवायचं नाही. जे बॅच मध्ये तुमचे लेक्चर होतात, तुम्ही कोणत्या क्लासला आहात, कोणत्याही युट्यूब मध्ये शिकत असाल, तर कोणत्याही लेक्चरला मिस करायचं नाही. कारण कोणत्याही एका लेक्चर मधून एक जरी कन्सेप्ट कळली, किंवा नवीन लेक्चर आहे तर सर्वच कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन असतात, पण तुम्ही रिव्हिजन करताय किंवा तुम्हाला एखादा टॉपिक येतोय पण ते लेक्चर पुन्हा करताय, तर त्याच्यामधून अजून असं काहीतरी नवीन एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजू शकते. त्याच्यामुळे कोणतंही लेक्चर कोणतंही स्किप करायचं नाही बॅच चालू असताना. त्या लेक्चर मधून तुम्हाला काय होतील की प्रत्येक कन्सेप्ट शिकायला मिळेल. तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट ही नोट डाऊन करून ठेवा, किंवा जी इझी वाटते ती काही नोट डाऊन करायची गरज नाही. पण तुम्हाला असं वाटतं की ही कन्सेप्ट माझ्याकडून विसरली जाऊ शकते किंवा खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लिहून ठेवायला लागेल, तर ती नोट डाऊन करून ठेवून ती कन्सेप्ट काय करा, चांगल्या पद्धतीने शिकून घ्या. जो होमवर्क देतात क्लासमध्ये, तो होमवर्क करायचा कंटाळा कधीच करू नका. इथं बॅच करताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा होमवर्क कितीही जास्त असू दे, सर्वच्या सर्व कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. क्वांटचा असेल, लॉजिकल रिझनिंगचा असेल. रिझनिंगला तर पझलचं जर बघितलं, सेटिंग अरेंजमेंट बघितली, तर एका पझलला नाही म्हणलं तर जर मेन्सचे जर पझल असेल तर अर्धा तास, पाऊण तास सुद्धा लागू शकतो. असे मेन्स लेवलचे काही पझल आपल्याला सोडवायला दिले जातात, कारण तुमची मेंटॅलिटी तयार व्हावी
किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते प्रश्न कसे टॅकल करायचे किंवा त्यांच्या नोट्स कशा काढायच्या पझलच्या आणि ते पझल मल्टिपल डायग्राम घेऊन कसं सॉल्व्ह करायचं, ह्या गोष्टीसाठी हा होमवर्क दिलेला असतो. आणि होमवर्क मधून काय होतं की एखादा कॉन्टचा जर तुम्हाला होमवर्क दिला तर वेगळे वेगळे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. जरी 50 प्रश्न दिले, 100 प्रश्न दिले, तर त्या 50-100 प्रश्नामधून वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळतात. ह्यासाठी होमवर्क असतो. तुमचं एक चांगली प्रॅक्टिस होऊ दे याच्यासाठी होमवर्क असतो. पण होमवर्क करायचा कंटाळा करू नका. जितका होमवर्क दिलाय तितका होमवर्क तुम्ही काय करा, कम्प्लीट करा. ज्या लोकांची बॅच चालू आहे अशा विद्यार्थ्यांना मी सांगतोय की होमवर्क कडे दुर्लक्ष करू नका. ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या नोट डाऊन करून ठेवा, त्यावर डिस्कशन करा. एखाद्या क्लासमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत, ठीक आहे, नोट डाऊन करा. एखादा प्रश्न समजला नाही, स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये स्टडी करताय, ग्रुपमध्ये त्याच्यावर डिस्कशन करा. किंवा ऑनलाईन तुम्ही बॅच घेतले, घरी बसून एकटेच अभ्यास करताय, तर अशा प्रश्न तुम्ही तुमच्या ग्रुपला टाकू शकताय, क्लासच्या ग्रुपला टाकू शकताय आणि तिथं तुम्हाला सोल्युशन चांगल्या पद्धतीने भेटेल. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीनं जरी नोट डाऊन करून ठेवलं तर त्या गोष्टीवर तुम्हाला काम करता येईल. टॉपिक वाईज मिनी क्विज देत चला. की एखादा टॉपिक तुम्हाला शिकवला, पर्सेंटेज हा टॉपिक शिकवला, समजा प्रॉफिट लॉस शिकवला किंवा ऍव्हरेज शिकवला, कोणताही टॉपिक शिकवू देत, तर त्या टॉपिकच्या काय करा, मिनी क्विज द्या. फक्त त्या टॉपिकच्या आपल्याला अड्डा 247 म्हणा किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मला सुद्धा लहान लहान क्विज असतात टॉपिक वाईज. त्या तुम्ही परचेस जरी केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला लहान लहान क्विज ह्या तुम्ही देत चला. त्याच्यानं काय होईल की क्लासमध्ये तुम्ही कन्सेप्ट शिकाल, क्लासमधील तुम्ही ऑफलाईन प्रश्न सॉल्व्ह कराल आणि इकडे प्लॅटफॉर्मवरती त्या पझलच्या किंवा त्या टॉपिकच्या तुम्ही काय कराल, मिनी क्विज देत जाल. आणि एक टाइम लागलेला असतो क्विजमध्ये, त्या टाइमच्या आतमध्ये तुम्हाला एक तो प्रश्न सॉल्व्ह करायची चांगली सवय लागेल. तर मिनी क्विज सुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा अभ्यास म्हणजे तुमच्याकडनं करून घेईल. मिनी क्विज असतात त्या एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास त्याच्यामध्ये होऊन जाईल. क्लासचे टेलिग्राम सेशन अटेंड करा किंवा बॅच चालू असताना आपल्याला टेलिग्राम सेशन आपल्याला अटेंड करायला मिळतात. तशी क्लासने एक चांगली सुविधा आपल्याला मिळवून दिलेली असते. तर त्या पद्धतीने टेलिग्राम सेशन जर तुम्ही अटेंड केलं तर तुम्ही सिम्प्लिफिकेशन पासून ते अगदी अरिथमेटिक पर्यंतचे सेशन त्या सेशनवरती टेलिग्रामवरती चालतात. तर ते तुम्ही अटेंड करून तुमचं स्पीड सुद्धा वाढवू शकताय. काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की कसं विचारू, जर मला एखादी शंका येत असेल किंवा एखादा मला प्रश्न जमत नसेल तर मी क्लासमध्ये कसं विचारू, ग्रुपला कसं टाकू, लोक मला काय म्हणतील किंवा बाकीची मुलं काय म्हणतील, ह्या संकोच काही लोकांना असतो. आम्हाला सुद्धा होता. ज्यावेळी मी बॅच करत होतो त्यावेळी मला सुद्धा वाटायचं की अरे नको, की ग्रुपवरती टाकायला नको, मला येत नाही, मग कोणीतरी दुसरं टाकतं का बघू आणि मग ते आपण शिकू, त्याच्यानंतर मग ते प्रश्न मला समजेल असं वाटायचं. पण असं वाटून घेण्याची काहीच गरज नाही, हे आम्हाला नंतर कळलं. तर असं जर कोणाला वाटत असेल तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना तर ते बंद करा. म्हणजे त्या असल्या गोष्टी काही कामाच्या नाहीत. तुम्हाला ज्या अडचणी आहेत किंवा जी शंका आहे ते तुम्ही क्लासमध्ये विचारू शकताय. युट्यूबला सुद्धा तिथं कमेंट करू शकताय. क्लासचा जर एखादा ग्रुप असेल तर त्याच्यावरती बिनधास्त टाका, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या वेने सोल्युशन भेटेल. आणि एक सोल्युशन तुम्हाला 1 मार्क देऊन जाईल किंवा एक सोल्युशन तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून जाईल आणि ती कन्सेप्ट तुम्हाला कायमस्वरूपी सिलेक्शन होईपर्यंत लक्षात राहील. त्याच्यामुळं कोणत्याही शंकेला इग्नोर करू नका, कोणत्याही प्रश्नाला इग्नोर करू नका बॅच चालू असताना. कारण बॅच मध्ये जितके प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करताय किंवा जितक्या कन्सेप्ट तुम्ही शिकताय त्याच कन्सेप्ट वरती तुम्हाला फायनल सिलेक्शन वरती पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे मॅक्झिमम कन्सेप्ट ह्या तुम्ही बॅच मध्ये कम्प्लीट करून घ्या असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळं कोणतेही प्रश्न विचारायला लाजू नका, घाबरू नका. बॅच पूर्ण झाली सर आणि सध्या प्रॅक्टिस चालू आहे. नुकतीच बॅच झाली, सगळे टॉपिक मी शिकलो, आता मला काय करायचंय, प्रॅक्टिस करायचंय. तर मी काय करायला पाहिजे, तर तुम्ही प्री लेवलचे जे पीडीएफ असतात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. पहिल्या दिवशी काय करा, क्लर्क लेवलची ज्या पीडीएफ असतात प्रीच्या त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. दुसऱ्या दिवशी पीओच्या सॉल्व्ह करा. म्हणजे एक दिवस क्लर्क आणि एक दिवस पीओ असं अल्टरनेट डेला तुम्ही काय करा, एक पीडीएफ सॉल्व्ह करा. त्या पीडीएफ मध्ये 20, 25, 30 जितके क्वेश्चन असतील ते क्वेश्चन तुम्ही काय करा, ऑफलाईनला सॉल्व्ह करा आणि एकदम आरामात ते सॉल्व्ह करायचे. की असं घाई गडबडनं कधी सॉल्व्ह करायचं नाही. हा शॉर्टकट बघू, पाड्यात बघू, ह्या असल्या गोष्टी लगेच नाही करायच्या.
कारण तुम्ही आपण शिकतोय, आपल्याला एक चांगल्या पद्धतीच्या कन्सेप्ट आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न तुम्ही जर PDF मधून जर सुरुवात झाली, तुमची नुकतीच बॅच झाली आणि तुम्ही सुरुवात करताय, तर PDF मधून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह तुम्ही करू शकताय. तर PDF सॉल्व्ह करा, मॅक्झिमम प्रश्न किंवा जितके जमतील तेवढे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. जे जमत नाहीत ते तुम्ही ग्रुपला टाका, त्याचं सोल्युशन भेटेल, सोल्युशन बघा, कन्सेप्ट शिकून घ्या. अशा पद्धतीने जर केलं तर तुम्ही मॅक्झिमम प्रश्न हे चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवू शकताय. बॅच झाले तर टॉपिक वाईज क्विज सुद्धा तुम्ही इथे देऊ शकताय, एक तुमच्या प्रॅक्टिससाठी किंवा तुमचं कॅल्क्युलेशन वाढवण्यासाठी ह्या सुद्धा तुम्ही देऊ शकताय. क्लर्क प्री फुल लेंथ टेस्ट जर बघितले आपण, RRBचा जर विचार केला, क्वांट आणि LR दोनच विषय असतात, 45 मिनिटाची टेस्ट असते, तर तुम्ही एक देऊ शकताय. तर ह्या 3 गोष्टी, एक म्हणजे PDF, दुसरं मिनी क्विज आणि तिसरं फुल लेंथ क्लर्क लेवलची. सध्या तुम्हाला क्लर्क लेवलचीच किंवा क्लर्कच्या प्रीच्या मॉक टेस्ट द्यायचे आहेत. PO पर्यंत लगेच पोहोचायचं नाही, किंवा जरी पोहोचलात तरी जास्त हार्डकडे जायचं नाही, कारण नुकती सुरुवात आहे तुमची, बॅच पूर्ण झाले, तुम्हाला आत्ताच कुठं सगळ्या टॉपिकची ओळख झाली आणि त्या टॉपिकनुसार त्या अभ्यासावरती त्याच्यावरती डिपेंड राहून तुम्हाला लगेच मॉक सॉल्व्ह करायचे आहेत. तर लगेच हार्डकडे जायचं नाही, आपल्याला इझी पहिल्यांदा मला क्लर्क लेवलचा अभ्यास करायचा आहे, मी क्लर्क लेवलचे चांगले प्रश्न सॉल्व्ह करून घेईन, त्याच्यामध्ये काय शंका असतील तर त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करेन आणि मग मी PO कडे वळेन. याच्यासाठी मी तुम्हाला असं सांगेन की क्लर्कच्या 2 तुम्ही डेली टेस्ट द्या, त्याचा अनालिसिस करा आणि दुसऱ्या दिवशी काय करा, एक क्लर्क आणि एक PO लेवलची प्रीच्या मॉक टेस्ट द्या. एक दिवस क्लर्कच्या 2 टेस्ट, दुसऱ्या दिवशी अल्टरनेट डेला काय करा की एक क्लर्क एक PO आणि त्याच्या जे तुम्ही ज्या दिवशी अभ्यास करताय, ज्या मॉक देताय, त्याचं मॉक अनालिसिस करायला विसरू नका. त्याच्यामध्ये जर काही प्रश्न तुम्हाला जमले नाहीत किंवा अटेंड झाले नाहीत तर तुम्ही काय करा, ती जी कन्सेप्ट तुमची वीक वाटते तर ते कन्सेप्ट क्लिअर करा. मग तुम्ही लेक्चर मधून करू शकताय किंवा युट्यूबला करू शकताय किंवा तुमच्या टेलिग्राम सेशन मधून, टेलिग्राम ग्रुप मधून सुद्धा करू शकताय. फक्त मॉक अनालिसिस खूप गरजेचं आहे जर तुमची नुकतीच बॅच झाली असेल तर, कारण सगळे प्रश्न तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत, सगळ्या प्रश्नांची कन्सेप्ट तुम्हाला कळली पाहिजे आणि एखादी प्रश्न जर तुमचे अटेंड तुमचं झाले नाहीत तर तुम्ही लेक्चर बघा, PDF सॉल्व्ह करा, टेलिग्रामला तुम्ही प्रश्न टाका, पण काही करून त्या प्रश्नांची कन्सेप्ट तुम्ही समजून घ्याच, कारण जोपर्यंत ते समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीचा अटेम्प्ट होणार नाही. मग मॉक टेस्ट देताना सर कोणता प्लॅटफॉर्म यूज करायला पाहिजे, आमची तर आत्ताच बॅच पूर्ण झाली. आता मॉक टेस्टचे सोर्स बघितले तर अड्डा 247 तुम्ही सुरुवातीला यूज करा असं मी तुम्हाला सांगेन, कारण अड्डा 247 जर प्रश्न बघितले तर ऍक्च्युअल एक्झाम लेवलचे प्रश्न तर ते मला वाटतात आणि थोडेसे इझी वाटतात गाईडली पेक्षा. जर तुमचा हात चांगला बसला किंवा तुम्हाला चांगले प्रश्न अड्डाचे जमायला लागले, अटेम्प्ट चांगला व्हायला लागला, दिवसेंदिवस तुम्ही हा रूल फॉलो केलात किंवा हा स्टडी प्लॅन फॉलो केलात तर त्याच्यानंतर तुम्ही गाईडलीकडे शिफ्ट होऊ शकताय. ज्यांचा अभ्यास खरंच सुरुवातीला कन्सेप्ट जरा चांगले झालेत, अभ्यास चांगला केलाय, होमवर्क चांगला कम्प्लीट केलाय, तर त्यांनी गाईडलीकडे वळू शकताय. पण त्याच्या आधी मला वाटतं की तुम्ही अड्डावरती जरा फोकस करा आणि अड्डाचे प्रश्न जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमले, तिथे जर चांगला अटेम्प्ट झाला तर तुम्ही गाईडलीकडे शिफ्ट होऊ शकताय. पण सुरुवातीला तरी अड्डा 247 हे तुम्ही यूज करा आणि सुरुवातीला 100% फोकस तुमचा प्री लेवलला असायला पाहिजे, की लगेच बॅच झाली आणि मी डायरेक्ट मेन्सच्या मॉक देतो असं नाही चालणार. मेन्सचे काही प्रश्न जर बघितले तर तुम्हाला असं वाटेल की अरे नको, आता हे जरा जास्तच हार्ड होते आणि आपल्याला इथं थांबायला पाहिजे किंवा नाही नको, एक्झाम निघेल की नाही, थोडं डिप्रेशनमध्ये, थोडे निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. तर नुकती बॅच झाले तर 100% फोकस तुम्ही प्रीवर करा. ऍटलिस्ट 1 महिना तरी हा तुम्ही स्टडी प्लॅन फॉलो करा. 1 महिना करा, 3 आठवडे करा, 20 दिवस करा, तुमच्या स्ट्रेंथनुसार तुम्ही फॉलो करा. पण ज्यावेळी फॉलो प्लॅन करणार आहात, हा जर स्टडी प्लॅन फॉलो करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी मॉक तुम्ही वाढवू शकताय, एखादी कमी करू शकताय. तुम्हाला जर असं वाटलं की नाही मला प्रीच्या 2 सोडवायला लागणार, माझे कन्सेप्ट कमी आहेत, तर इथे एखादी तुम्ही PDF वाढवू शकताय, इथं असणार एखादी मॉक कमी करू शकताय, तुम्ही तुमच्यानुसार करू शकताय. पण माझा फोकस तर असाच राहील की मॉक टेस्ट वरती, आणि ते सुद्धा क्लर्क लेवलच्या. PO ला जायचं पण सुरुवात करतोय तर क्लर्क पासून सुरुवात होऊ दे, त्याच्यानंतर PO कडे वळू. जर असं जर तुम्ही 20 दिवस 30 दिवस 1 महिना जर तुम्ही कंटिन्यू काम केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही क्लर्क वरती कमांड मिळवू शकताय. ज्यांची बॅच नुकती पूर्ण झाली अशा लोकांच्यासाठी हा स्टडी प्लॅन होता. पुढे जर बघितलं
सर प्रॅक्टिस तर चालू झाली आता, आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो, काही दिवस होऊन गेले, 1 महिना झाला, 2 महिना झाला, एखादी प्री निघाली आमची, आम्ही एक्झाम पण दिल्या, एखादी प्री निघते पण सर्व प्री निघत नाहीत. म्हणजे अभ्यास इतका 100% झालेला नाही. एखादी प्री निघते म्हणजे तुम्ही करू शकताय, तुम्हाला इतका तरी कॉन्फिडन्स आला असेल की तुम्ही करू शकताय. पीडीएफचं वर्क जर बघितलं तर असंच कंटिन्यू चालू राहू दे, एक दिवस क्लर्क एक दिवस पीओ करू शकताय, कारण याच्यामधून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. काही रिव्हिजन राहिला असेल तर रिव्हिजन करू शकता याच्यामधून. एखादी कन्सेप्ट खूप आधी बॅचमध्ये केली होती आणि आता मला जमत नाही, तर अशा केसमध्ये तुम्हाला अजून एखाद्या कन्सेप्ट चांगल्या कळू शकतात. हे चालू राहू दे. आपण आधी काय करत होतो की क्लर्कवर फोकस केला होता, पण एखादी प्री निघाली, थोडासा कॉन्फिडन्स आला, क्लर्क आणि पीओ दोन्हींचे एक एक तुम्ही टेस्ट देऊ शकताय. अड्डा द्या किंवा गाईडली द्या तुमच्या लेवलनुसार. जर तुम्हाला वाटलं की नाही अड्डा जरा खूपच पंचट आहे किंवा अड्डाचे प्रश्न खूपच इझी आहेत, आता अड्डावाल्याने सुद्धा चांगले प्रश्न आपल्याला मॉकमध्ये बघायला मिळतात, पण गाईडलीचे म्हणलात तर जरा खूप हार्ड आहेत प्रश्न, लेंदे आहेत, नाही असं मला वाटतं की मी गाईडली सॉल्व्ह करतो, तुम्ही गाईडली देऊ शकताय. एक क्लर्क एक पीओ देऊ शकताय. आता थोडंसं क्लर्क वरून आपण पीओ मध्ये आलो, पीओची रोज एक टेस्ट द्यायला लागलो, आणि त्याच्या सोबत सोबत एक स्टेप आपण पुढे जर गेलो तर क्लर्कची सेक्शनल मेन्सची एखादी टेस्ट अल्टरनेट डेला जर तुम्ही दिलीत, आज जर क्वांट दिलं तर उद्या एल आर द्या, आज एल आर दिलं तर उद्या क्वांट द्या, मग एक दिवस क्लर्क करा एक दिवस पीओ करा, तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार, तुमच्या वेळेनुसार. की तुम्हाला आज वाटलं की आज पीओ करू तर ठीक आहे, पीओची एखादी क्वांटची द्या, दुसऱ्या दिवशी क्लर्कची एल आर द्या. तर अशा प्रकारचं पण मेन्सची एखादी सेक्शनल टेस्ट ही तुमच्या अभ्यासामध्ये डेली शेड्यूलमध्ये ठेवा. त्याने काय होईल, तुम्ही प्रीचा थोडंसं पुढे गेलात, प्रीच्या थोड्या गोष्टी तुम्हाला कळायला लागलात, एखादी प्री निघाली, थोडा कॉन्फिडन्स आला, मग तुम्ही मेन्सकडे वळालात आणि मेन्सचं वळता वळता फक्त क्लर्क तर करतोयच आणि त्याच्यासोबत पीओचा पण तुम्ही अंदाज घेताय की पीओचा कशा प्रश्न येतील किंवा पीओची लेवल कशी असते ह्याचा सुद्धा अंदाज तुम्हाला मॉक टेस्ट मधून येऊन जाईल. गाईडलीच्या जर पीडीएफ तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही ऍक्च्युअल एक्झामच्या थोडंसं अपच आहात, कारण गाईडलीचे प्रश्न हे चांगले लेंदी आणि मॉडरेट आहेत. डोंट फॉरगेट मॉक अनालिसिस. म्हणजे एवढं सगळं मॉक देत आहे, पण मॉक मध्ये सगळे प्रश्न अटेंड होणार नाहीत ना. सगळेच प्रश्न जमतील का? 80च्या 80 प्रश्न जमतील का? मी फक्त आरआरबी बद्दल बोलतोय. 80 प्रश्न जमतील का क्वांटेलरचे किंवा मेन्सचे सगळे प्रश्न जमतील का? जर जमत असेल तर तुम्हाला पर्सेंटाईल चांगली मग 100% येईल, 99% येईल. पण काही प्रश्न जे प्रश्न राहतात त्याचं अनालिसिस तुम्ही करायला विसरू नका. जर एखादा टॉपिक जर काहीतरी वेगळा असेल, एखादा प्रश्न काहीतरी वेगळा असेल, तर तुम्ही पुन्हा त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करू शकता लेक्चरमधून आणि पीडीएफ मधून, किंवा तुम्ही ग्रुप डिस्कशन सुद्धा करू शकताय. सुरुवातीला मी इथं पुन्हा सांगेन, तुम्ही अंडर 247 जरी यूज केलं मेन्ससाठी आणि त्याच्यानंतर गाईडलीकडे वळालात तरी सुद्धा बेटर आहे. अभ्यास चांगला आहे, गाईडली सुद्धा देऊ शकताय. हे झालं ज्यांची एखादी प्री निघते, ज्यांचा थोडा कॉन्फिडन्स आला त्यांच्यासाठी. सर मॅक्झिमम प्री एक्झाम निघतात, मेन्ससाठी काय करावं? आता थोडस अशा विद्यार्थ्यासाठी की प्री सर बऱ्यापैकी प्री निघतात, एखादी प्री जाते, एखाद दुसरी प्री आपल्याला निघत नाही, थोडस स्टक झालो, काही प्रॉब्लेम आला, पण प्रीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होतोय. अशा विद्यार्थ्यासाठी जर मी असे सांगेन की मेन्स लेवल तुम्ही पीडीएफ चालू करा. आतापर्यंत आपण प्री लेवलचं सॉल्व्ह करत होतो, आता तुमच्या प्री निघायला लागल्या, तुम्ही मेन्स लेवलची पीडीएफ सोडवू शकता. याच्यामध्ये 20 प्रश्न 25 प्रश्न, काही पीडीएफ मध्ये 15 प्रश्न सुद्धा असू शकतात. ते चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकून घ्या किंवा त्याच्यामधल्या असणाऱ्या कन्सेप्ट ह्या शिकून घ्या. कन्सेप्टचा बेस तेच असतो, फक्त मेन्स लेवलला काय असतं की थोडासा प्रश्न फिरवून दिलेला असतो किंवा थोडंसं लेंदी दिलेलं असतं. तर त्या प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, मॉक मध्ये आल्यानंतर कसे सॉल्व्ह करायचे, ऍक्च्युअल एक्झामला कसे सॉल्व्ह करायचे, ह्या पद्धतीचं तुम्हाला मेन्स लेवलच्या पीडीएफ मधून चांगल्या पद्धतीचे प्रश्न बघायला मिळतील. त्याच्यानंतर मॉक देताना काय करा, क्लर्क मेन्स फुल लेंथची एक टेस्ट द्या. फुल लेंथ जर द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये असणारं जीए, त्याच्यामध्ये असणारं इंग्लिश आणि त्याच्यामध्ये असणारं कॉम्प्युटर सॉल्व्ह करायचं की नाही हे तुम्ही ठरवा. मी असं का म्हणतो, जर मॉक मधलं जर इंग्लिश बघितलं तर ते ऍक्च्युअल एक्झामचं नसतं, काहीतरी वेगळेच, थोडीशी लेवल हार्ड असते किंवा आपल्याला समजत नाही. मग ऍक्च्युअल एक्झामचं जर इंग्लिश नसेल तर ते सॉल्व्ह करून सुद्धा काही उपयोग नसतो. त्याच्यामुळे मी तरी ते ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी मी मॉक मधील इंग्लिश सॉल्व्ह करत नव्हतो. जीए ठीक आहे करायचो, फक्त बघून घ्यायचो
केलं तरी चालेल. कॉम्प्युटरचे प्रश्न सुद्धा थोडेसे लेंदी वाटतात मॉक मधले. जर सोडवायचे असाल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, पण इंग्लिश तरी सॉल्व्ह करू नका असं माझं मत आहे. ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल तर त्यांनी सुद्धा करू शकताय. जर तुम्हाला शब्द किंवा वोकॅबची जास्त लिस्ट वाढवायची असेल किंवा चांगल्या पद्धतीनं अजून समजून घ्यायचं असेल तर तुम्ही इंग्लिश देऊ शकताय, पण ते मला ऍक्च्युअल एक्झामचं वाटत नाही. तुम्ही क्लर्कचं क्वांट टेलर जरी सॉल्व्ह केलं तरी बस झालं. जीएचं प्रश्न जरी तुम्ही बघून घेतले तरी ते खूप झालं. दुसरं जर बघितलं तर क्लर्क पीओची प्रीची एखादी मॉक टेस्ट द्या. सर आता आम्हाला प्री जमायला लागलं, मग प्रीचे कशाला देऊ? तर कधी कधी काय होतं, मेन्स मध्ये आपण अडकून पडतो. आपल्याला असं एक वाटतं की अरे आता प्री तर निघायला लागली आणि मी फक्त आता मेन्सच करणार. मग कधी कधी मेन्सच्या नादात आपल्याकडे प्रीचं दुर्लक्ष झालं तर थोडंसं इथं स्पीड कमी होतं आणि दुर्लक्ष असं करून चालणार नाही. तर ते सुद्धा आपल्याला चांगल्या फ्लो मध्ये राहण्यासाठी एखादी मॉक तुम्ही क्लर्कची किंवा पीओची देऊ शकताय. 40 मिनिटं किंवा 50 मिनिटाची, एका तासाची जर मॉक टेस्ट जर तुम्ही काढून अल्टरनेट डेला जर दिलीत किंवा एक दिवस द्यायची एक दिवस द्यायची नाही किंवा एक्झामचे 8 दिवस आधी तुम्ही रोजच देऊ शकताय, चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. फक्त मेन्सच्या नादामध्ये किंवा मेन्सच्या अभ्यासामध्ये तुम्ही प्रीकडे दुर्लक्ष करू नका. एवढ्यासाठी मी तुम्हाला हे प्रीचं एक्झाम देतोय किंवा प्रीची मॉक टेस्ट द्यायला सांगतोय. पीओ मेन्सची सेक्शनल क्वांट एलआर ही अल्टरनेट डेला तुम्ही देऊ शकताय. म्हणजे एक दिवस क्लर्कची फुल लेंथ तर दिलीच, पण पीओचा अभ्यास चांगला होण्यासाठी किंवा पीओचा अंदाज येण्यासाठी तुम्ही क्वांट आणि एलआर अल्टरनेट डेला देऊ शकताय. वेळ भेटला तर फुल लेंथ सुद्धा देऊ शकताय, तुमच्या वेळेवर आहे. तुमचा बाकीचा विषयांचा अभ्यास कसा आहे किंवा बाकीच्या विषयांना तुम्ही वेळ किती देताय त्यावरती तुम्हाला ह्या गोष्टी ठरवायच्या आहेत. पण इथं मेन्स आहे, मी क्लर्क तुम्हाला मेन्स सांगितलं, पीओ मेन्स सांगितलं आणि एखादी तुम्ही प्री सांगितली, कारण प्रीचा टच राहावा. प्रीचा अभ्यास पण थोडासा विसरायला नको. विसरणार तर नाहीच तसा, फक्त त्याच्या फ्लो मध्ये राहावं ह्यासाठी मी प्री सांगतोय आणि बाकी 2 टेस्ट ह्या मेन्ससाठी सांगतोय. बाकी मेन्सचं अनालिसिस करताना सुद्धा तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार आहे, पण मॉक अनालिसिस हे करा. मॉक अनालिसिस करताना काय करा की फॉर एक्झाम्पल एखादा डी आहे, अनालिसिस पूर्ण करणं म्हणजे इतकं पण सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी खूप टाइम लागणार असतो. 2-3 तास पण तुम्ही एकाच विषयाला दिले तर बाकीचे विषय पण कधी करणार असं पण असतं. मेन्सचा अभ्यास करताना एखादा डीआय दिला, तुम्ही त्याचा डेटा काढा. डेटा काढल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील, 4-5 प्रश्न असतात आणि फक्त प्रश्न बघून घ्या की हा प्रश्न काय दिलाय की पर्सेंटेज काढायला सांगितले किंवा हा आणि एखाद्या एबीसीची गोष्ट आहे, XYZ ची काहीतरी संख्या आहे किंवा काहीतरी डिजिट आहे, तर तो किती पर्सेंटने जास्त आहे किंवा किती पर्सेंट आहे, असे प्रश्न जर असतील तर प्रश्न वाचून स्किप करा, कारण तो प्रश्न जमणार असतो तुम्हाला. त्या पद्धतीचे तुम्ही भरपूर प्रश्न तुम्ही मॉक मध्ये आणि पीडीएफ मध्ये सॉल्व्ह केलेले असतात. एखादा ट्रेंडिंग प्रश्न आहे, काहीतरी टेबलमध्ये एखादी माहिती काहीतरी वेगळी आहे आणि काहीतरी विचारलंच वेगळं, तर त्यातली फक्त कन्सेप्ट समजून घ्या. फक्त पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करण्याची गरज नाही. अशानं काय होईल, तुम्हाला कन्सेप्ट पण कळेल आणि तुमचा टाइम पण वाचेल. बाकी प्रॅक्टिस तर तुमची ह्या मॉक मधून होणारच आहे, पीडीएफ मधून होणारच आहे. अनालिसिस करताना वेळ कमी पडला तर तुम्ही या पद्धतीचं सोल्युशन तुम्ही याच्यावरती काढू शकताय. हे झालं अनालिसिसचं. त्याच्यासोबत मेन्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जीए पण करावं लागेल, इंग्लिश पण करावं लागेल आणि कॉम्प्युटरचा अभ्यास सुद्धा करावा लागेल. कॉम्प्युटरचं डेली एक लेक्चर केलं किंवा एखादा टॉपिक जरी केला तरी खूप जास्त झालं. अजून सुद्धा आपल्याकडे 2-3 महिन्याचा कालावधी आहे आरआरबी साठी, तर आरआरबी साठी कॉम्प्युटर खूप जास्त मॅटर करतं. तर तुम्ही रोज एखादा व्हिडिओ जर बघितला तर कॉम्प्युटरचं येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तुमचं अभ्यास पण होऊ शकतो आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन पण करू शकताय. कॉम्प्युटरचे इतके जास्त लेक्चर नाहीत, मनात आणलं तर तुम्ही कॉम्प्युटर तुम्ही शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये पण करू शकताय. पण डिटेलमध्ये करायचं असेल तर तुम्हाला आतापासून जर तुम्ही चांगला अभ्यास त्याचा चालू केलात तर कॉम्प्युटरचं एक चांगलं रिव्हिजन सुद्धा तुम्ही 1-2 वेळा करू शकताय. आणि ह्या मॉक टेस्टला सुद्धा अड्डा 247 आणि गाईडली हे 2 सोर्स जर यूज केले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा अटेम्प्ट ह्या मेन्समध्ये होऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांच्या सर्व प्री निघतात अशा विद्यार्थ्यांसाठी मेन्सवर फोकस करावा, जेएचा चांगला अभ्यास करावा. इंग्लिशचा पण सुद्धा चांगला अभ्यास केला तर इंग्लिशमध्ये हे गेम चेंजर आहे. इंग्लिश हा विषय जर बाकीच्या विद्यार्थ्यांचा तुम्ही बघितलं तर कॉम्बो हा सेमच असतो, कुठेतरी 4-5 मार्काचा फरक असतो इतरांच्यात आणि तुमच्यामध्ये कमी जास्त मार्क असतात. पण ज्या विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये चांगले मार्क भेटतील तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं लीड घेऊ शकतो मेन्समध्ये. आणि इंटरव्ह्यूला तर थोडे ॲव्हरेज जरी इंटरव्ह्यू गेला
किंवा सगळेच प्रश्न इंटरव्ह्यूला बरोबर यावा असं काही नसतं, पण इंटरव्ह्यू तुम्हाला ठीकठाक गेला, चांगला गेला, तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं सिलेक्शन तुम्ही कोणत्या या क्लर्क किंवा इंटरव्ह्यू पीओला असतो, पीओ मध्ये सुद्धा घेऊ शकताय. फक्त इंग्लिशवरती तुम्हाला फोकस करावा लागेल, जे विद्यार्थी मेन्सचा अभ्यास करतात त्यासाठी. सर्वच फ्री निघतात. मग सर्व फ्री निघत असेल तर आता काय करायचं, मेन्सवर तर फोकस करायला पाहिजे. पीओ मेन्स क्वांटेलर करा, क्लर्क मेन्स एखादी द्या. रोज तुमच्या ह्या 2 टेस्ट झाल्या, पीओ आणि क्लर्क. एखादी प्रीची टेस्ट द्या, प्रीचा टच राहण्यासाठी. त्याचं मॉक अनालिसिस सांगितल्याप्रमाणे करा, तोच स्टडी प्लॅन आहे. आणि तुम्ही एखादं अजून चांगल्या पद्धतीने चांगल्या कन्सेप्ट समजण्यासाठी एखादं युट्यूबचं लेक्चर बघू शकताय किंवा क्लासमधले एखादं लेक्चर सुद्धा करू शकताय. बाकी GA इंग्लिश कॉम्प्युटर हे ठरल्याप्रमाणे आपण तो सुद्धा अभ्यास करू शकताय, किंवा त्या गोष्टींच्याकडे पण आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. ह्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतील. इंग्लिश सुद्धा गेम चेंजर विषय आहे. अड्डा 2/7 गाईडली हे सोर्स तुम्ही वापरू शकताय. मी हेच सोर्स का सांगतोय तुम्हाला, की काही लोकांचा प्रश्न असेल की तुम्ही हे 2 सोर्स का सांगताय. ज्यावेळी मी बॅच करत होतो, बॅच केल्यानंतर मी अड्डा 2/7 यूज करायला घेतलं. ह्यातले प्रश्न बघितले, ऍक्च्युअल एक्झामचे वाटले, आणि थोडे इझी पासून मॉडरेट पर्यंतचे प्रश्न अड्डा 2/7 मध्ये बघायला मिळाले. त्याच्यामुळे मी अड्डा 2/7 हा प्लॅटफॉर्म तुम्हाला सजेस्ट करतोय. आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगला अभ्यास झाला तर गाईडली एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मॉडरेट लेवलचे प्रश्न बघायला मिळतात. इझी लेवलचे एकदम कमी आणि मॉडरेट प्रश्न जास्त भेटतात. अटेम्प्ट कमी होतो पण पर्सेंटेज चांगली येते जर तुमची अॅक्युरेसी राहिली तर ह्या प्लॅटफॉर्म मध्ये. म्हणून मी तुम्हाला गाईडलीचं सजेशन देतोय. बाकी तुम्ही कुठलाही सोर्स यूज करू शकताय. प्रॅक्टिस मॉक आहे, ऑलिव्ह बोर्ड आहे, त्याच्यानंतर स्मार्ट किडा पण आहे, तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय. सर, RRB बद्दल समजलं, RRB कोणत्या बँक आहेत, VKGB MGB बद्दल समजलं, स्टडी प्लॅन सुद्धा लक्षात आला, किंवा तुमच्या स्ट्रेंथनुसार तो स्टडी प्लॅन तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसताय, तुम्हाला कोणता स्टडी प्लॅन करायचा आहे हे तुम्ही ठरवून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही चेंज सुद्धा करू शकताय. मी सांगितलं याचा अर्थ तोच करायला पाहिजे असं काही नाही. तुमच्या स्ट्रेंथनुसार PDF कमी जास्त, एखादी मॉक कमी जास्त तुम्ही करू शकताय. एखाद्या विषयाचा टाइम सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकताय. RRB बद्दल समजलं, स्टडी प्लॅन सुद्धा समजला, पण RRB मध्ये जॉब प्रोफाईल काय आहे, काय काम असतं. ठीक आहे, एक्झाम बद्दल झालं. सिलेक्शन झाल्यानंतर पुढे तुम्ही ज्यावेळी बँकेत जाताय त्यावेळी काम काय असतं, तर क्लर्क लेवलचं जर बघितलं तर मी VKGB मध्ये ॲज अ क्लर्क म्हणून आता सध्या काम करतोय. सुरुवातीला ज्या काउंटरला तुम्ही बसताय बँकेमध्ये जाऊन, किंवा जो कॅशियर असतो, जो कॅश हँडलिंगचं काम करतो, सर्व जे कस्टमर लोक येतील ते कॅश काउंटरला जातात सुरुवातीला. त्यांना एक तर 2 महत्वाची कामं असतात. एक तर पैसे काढणं सगळ्यात महत्वाचं काम, आणि पैसे भरणं. तर ह्या 2 गोष्टी खूप जास्त बँकेमध्ये असतात. तर गर्दी कॅश काउंटरला असते. बाकी इतर कामं जे काय असतात, कस्टमर हँडलिंगची कामं, कस्टमर हँडलिंग करणं म्हणजे काय करणं, क्लर्कला काय करावं लागतं की अकाउंट चेक. एखादी व्यक्ती येतोय, सर माझा अकाउंट चालू आहे का बघा, माझ्या अकाउंटला किती बॅलन्स आहे सांगा, किंवा एखादे काही रक्कम जमा होणार होती ती जमा झाली काय बघा. ह्या गोष्टींचं अकाउंट चेकिंगची कामं क्लर्कला करावी लागतात. त्याच्यासोबत KYC, सर अकाउंट बंद पडले, मला KYC करायचं आहे, काय करू. मग तुम्ही आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, त्याच्यानंतर मोबाईल नंबर द्या, मोबाईल अपडेट करायचा असेल तर मोबाईल नंबर द्या. तर ह्या KYC ची कामं, न्यू अकाउंट ओपनिंग, एखादा कस्टमर जर बँकेमध्ये येतोय, सर मला अकाउंट काढायचंय त्याच्याबद्दल माहिती सांगा, तर ते माहिती सांगण्याचं काम सुद्धा क्लर्कला करावं लागतं. न्यू अकाउंट, मग कोणतेही अकाउंट असो, करंट अकाउंट असो किंवा सेव्हिंग अकाउंट असो, त्याबद्दलची सगळी माहिती, किंवा फॉर्म फिलअप पासून ते अकाउंट ओपनिंग पर्यंत तुम्हाला जी काही प्रोसेस असते समजून घेऊन त्या कस्टमरला सांगावी लागते. सर माझं ATM बंद पडलं किंवा नवीन ATM काढायचं आहे, ATM ची व्हॅलिडिटी संपली, मग काय करावं लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, ATM बद्दलच्या काही गोष्टी सुद्धा तुम्हाला कस्टमरला सांगावे लागतात. सर गोल्ड लोन, आम्हाला गोल्ड लोन करायचं आहे, किंवा एखादी ज्वेलरी आहे त्याच्यावरती आम्हाला किती % लोन भेटेल, त्याची प्रोसेस काय आहे, ते फॉर्म फिल कसे करायचे, किंवा त्याच्याबद्दलची माहिती सांगा. अशा प्रकारच्या बऱ्याच माहिती आपण कस्टमरला, क्लर्कला सांगावी लागतात. सर EMI भरायचा आहे, मग रिसीट भरण्यापासून तो EMI कधी कट होईल किंवा अजून किती अमाऊंट शिल्लक आहे, ह्या गोष्टी सुद्धा कस्टमर तुम्हाला विचारू शकतं. तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगाव्या लागतात. एखादी FD करायची आहे, एखादी RD करायची आहे, त्याबद्दलच्या गोष्टी, किंवा FDचं अकाउंट, RDचं अकाउंट कसं काढायचं, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला क्लर्कला कराव्या लागतात. किंवा कधी काय होतं की रिकव्हरला जावं लागतं. म्हणजे एखाद्या कस्टमरने EMI पेड नाही केला,
त्याला आपण फोन करतोय, तो येतच नाही किंवा फोन उचलत नाही, तर त्याच्या घरी व्हिजिट करावं लागतं, कस्टमर व्हिजिट सुद्धा असतं आणि तो EMI त्यांच्याकडून कलेक्ट करावा लागतो किंवा त्यांना सांगावं लागतं की तुम्ही बँकेत येऊन पैसे भरून घ्या, नाहीतर तुमचं अकाउंट तुमच्या NPA मध्ये जाऊ शकतं किंवा तुमचा सिबिल खराब होऊ शकतो. अशा पद्धतीचं कस्टमर सोबत आपल्याला रिलेशन ठेवावं लागतं. आणि कधी कधी कॅशियर जर सुट्टीवर असतील किंवा तुमचाच रोल जर कॅशियरचा असेल तर तुम्हाला कॅश हँडल करावी लागते. तुम्ही ॲज अ कॅशियर म्हणून तिथं काम करू शकताय. हे झालं क्लर्कची कामं. तुम्ही क्लर्क असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकंदरीत काय असतं की कस्टमर हँडलिंग असतं, तुम्हाला कस्टमर हँडल करावे लागतात. जो क्लर्कची कामं असतात, अकाउंट ओपनिंग किंवा KYC, गोल्ड लोनचे असो, ATM चे काही फॉर्म भरणं असो, FD-RDचं एखादं अकाउंट असो, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट असो, ह्या गोष्टींचं तुम्ही ज्यावेळी फॉर्म फिल करताय, ज्यावेळी सिस्टमला एंट्री करताय, त्यावेळी त्याला व्हेरिफिकेशन करण्याचं काम हे POचं असतं. म्हणजे व्हेरीफाय करण्याचं काम सगळ्यात महत्वाचं कोण करतं की PO करतो. लोनची एखादी माहिती द्यायचं आहे, एखादं 2 व्हीलरचं लोन आहे किंवा SHG आहे, सेल्फ हेल्प ग्रुप, आपण जेव्हा महिलांच्यासाठी जे लोन असतं त्या लोनची माहिती किंवा ते लोन अप्रूव्ह करण्याचं काम. अप्रूव्ह करणं म्हणजे त्याचं पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणं, ह्या सगळ्या गोष्टी PO करतो. प्रोबेशनरी ऑफिसरचं काम असतं. व्हेरिफिकेशन, व्हाउचर व्हेरिफिकेशन, ज्यावेळी आपण पैसे काढतो त्यावेळी आपल्याला एक व्हाउचर भरून द्यावं लागतं. मग तो कॅशियर काय करेल की तो व्हाउचरची एंट्री करेल, त्याच्यावरती नंबर लिहिल आणि ते व्हाउचर कोणाकडे देईल, जो कोण PO असेल त्याच्याकडे देईल. मग PO काय करेल की क्रॉस चेक करेल की हा खरंच त्या व्यक्तीचं नाव बरोबर आहे का, त्या व्यक्तीने साईन व्यवस्थित केले का. साईन बघण्याचं काम हा कॅशियरच करत असतो, पण ज्यावेळी व्हेरिफिकेशनला येतं त्यावेळी अमाऊंट व्यवस्थित टाकले का, नाव बरोबर आहे का, तर ते व्हाउचर व्हेरिफिकेशनचं काम सुद्धा PO कडे असतं. कधी कधी कस्टमर व्हिजिट करावं लागतं, कॅश हँडलिंग सुद्धा करावी लागते, वेळ पडली तर कॅशवर सुद्धा POला बसावं लागतं. एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की क्लर्कला कस्टमर हँडल करावे लागतात आणि PO व्हेरिफिकेशनचं काम करतो, की त्यांच्याकडे काय असतं की व्हेरिफिकेशनचं काम असतं. असं RRB मध्ये जॉब प्रोफाईल असतं क्लर्कचं आणि POचं. सर सर्व सांगितलं, आता पेमेंट किती असतं ते पण एकदा सांगून टाका. ठीक आहे, आपण क्लर्क झालो आणि PO झालो. क्लर्कला 42,000 प्लस ही नेट सॅलरी येते. म्हणजे ग्रॉस सॅलरी तुमची 46-47 हजारापर्यंत जाऊ शकते, 48,000 पर्यंत ग्रॉस सॅलरी जाऊ शकते. त्याच्यामधले 3,000 ते 3,500 तुमची NPS ला कट होत असतील, टॅक्स 6,000-1,200 कट होत असेल, तर आता सध्या तुम्ही 42,000 प्लस तुम्ही नेट सॅलरी घेताय क्लर्कसाठी. तर 42,000 पेमेंट सुद्धा कमी नाही आहे. क्लर्क म्हणून काम केलं तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला दर महिन्याला 42,000 रुपये पडणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. हे सुद्धा तुमच्यासाठी मोटिवेशन असू शकतं. त्यामुळं अभ्यासाला लागा, 2-3 महिने अजून सुद्धा आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीचा क्लर्कचा अभ्यास करू शकताय आणि क्लर्कला इंटरव्ह्यू नसतो. प्री क्रॅक केली, मेन्स क्रॅक केली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्ही डायरेक्ट बँकेत येऊ शकताय ॲज अ क्लर्क म्हणून. सर POला पेमेंट किती असतं? 73,000-74,000 सुद्धा नेट सॅलरी POला येते एका महिन्याला. तर त्याचं ग्रॉस सॅलरी सुद्धा 78-79-80 हजारापर्यंत असू शकते. तर असू शकते म्हणण्यापेक्षा आहेच इतकं पेमेंट आहे. 73,000 कधी कधी 74,000 सुद्धा त्यांच्या अकाउंटला येतात. ही झाली POची सॅलरी. आणि 73,000 रुपये अकाउंटला येणं, आणि ते अकाउंटला येण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावं लागेल. 2-3 महिन्यांचा वेळ आहे. विचार करा, चांगला अभ्यासला सुरुवात करा आणि एक चांगल्या पद्धतीचे एक्झाम देऊन, अटेम्प्ट चांगला करून, चांगला इंटरव्ह्यू देऊन तुम्ही ॲज अ PO म्हणून बँकेमध्ये येऊ शकताय आणि 73,000-80,000ची ग्रॉस सॅलरी तुम्ही घेऊ शकता. इथं 47-48,000 आणि इथं 80,000चं पॅकेज तुम्हाला महिन्याला भेटतं. याच्या व्यतिरिक्त अलाउन्स सुद्धा असतात. मेडिकल अलाउन्स भेटतो वर्षाकाठी, POला सुद्धा भेटतो, क्लर्कला पण भेटतो. आय चेकअपचे सुद्धा क्लर्कचे एक वेगळा क्लेम असतो. कॅशियर सुट्टीवर आहे आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कॅशला बसावं लागेल, तर कॅशला बसलात म्हणून ते एक चांगला एक क्लेम तुम्हाला सुद्धा कॅशचा भेटू शकतो. TADA म्हणजे एखादा तुम्ही कस्टमरला व्हिजिट केली, ट्रॅव्हलिंग अलाउन्स. जर तुम्ही 10-15 किलोमीटर गेलाय, 5 किलोमीटर गेलाय, 6 किलोमीटर गेलाय, तर तुम्हाला दिवसाचे एक बेसिक वेगळे पैसे 500, 700, 800 रुपये जे काय असेल ते भेटतं. आणि जितके किलोमीटर तुम्ही गेलाय त्या किलोमीटरचा रेट सुद्धा तो एक ठरवून दिलेला असतो. ते सुद्धा पैसे तुम्हाला एका दिवसाचे वेगळे भेटतात. न्यूजपेपरचं क्वार्टर एंडला तुम्हाला
न्यूजपेपर बिलचे पैसे मिळतात, त्याच्यासोबत मोबाईल रिचार्जसाठी सुद्धा पैसे मिळतात. इतके सारे अलाउन्स भेटतात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा भेटत असतील, पण जितके मला माहिती आहेत सध्या मी जितके घेतलेत तेच मला सांगतोय. मेडिकल, आय चेकअप, कॅश क्लेम, TADA, न्यूजपेपर आणि मोबाईल, इतके अलाउन्स तुम्हाला ह्या पेमेंटच्या व्यतिरिक्त भेटतात. जर PO झालात तर 80,000 आणि क्लर्क झालात तर 47-48 हजाराची सॅलरी तुमच्या अकाउंटला जमा होते. तर विचार करा आणि अभ्यासाला लागा. इतकं RRB पासून, RRB म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये किती RRB आहेत, मर्जिंग झाल्यानंतर कोणतं नाव असेल, स्पॉन्सर बँक कोणती असेल, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून घेतली. स्टडी प्लॅन सुद्धा मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर काय काम असतं RRB मध्ये ते सुद्धा बघितलं आणि त्याची सॅलरी सुद्धा आपण काय झाली, त्या सॅलरीची सुद्धा इन्फॉर्मेशन घेतली. तर इतक्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतल्या. तर इथपर्यंत तरी आपण पोहोचलो. तर RRB मध्ये येण्यासाठी तुम्हाला आता फक्त अभ्यासाची गरज आहे. एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा, चांगला अभ्यास चालू करा आणि लवकरात लवकर RRB मध्ये या. मी सुद्धा VKGB मध्ये शाखा कमनूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतो. तर योग आलास तर नक्की आपण ब्रँचला भेटू. फक्त जाता आता एक विसरू नका की आपलं टेलिग्राम चॅनल आहे क्वांट बाय सचिन कांबळे या नावाचं. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. त्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या PDF डेली टास्क सुद्धा भेटतील. त्याच सोबत टेलिग्रामचा एक डिस्कशन ग्रुप आहे क्वांट ईगल्स नावाचा, तो सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकताय, डाऊट टाकू शकताय, सोल्युशन भेटू शकतं. आणि आपलं हे यूट्यूब चॅनल क्वांट बाय सचिन कांबळे, ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही भरपूर लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर खाली नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटणार आहोत. जोपर्यंत RRBच्या एक्झाम होत राहतील, पुढच्या सुद्धा एक्झाम येतील, तोपर्यंत सुद्धा आपण चांगले व्हिडिओ, चांगले कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. एक सध्या हा एक बेसिक व्हिडिओ RRBचा करायचा होता आणि तो सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच आणि तुमच्या अभ्यासासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.